हॅलो स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सिलेबसमधला पुढचा पॉईंट ज्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा पॉईंट डिस्कस करणार. तर आज या पॉईंटमध्ये आपल्याला ॲटमचं स्ट्रक्चर कसं राहते आणि ॲटमचं स्ट्रक्चर जे आहे हे आपण जर फार पूर्वीपासून पाहिलं तर भरपूर साऱ्या सायंटिस्ट लोकांनी त्यांचे वेगवेगळे अटेम्प्ट्स दिले की काय त्याच्यासाठी डेव्हलप करण्यासाठी ॲटमचं स्ट्रक्चर कशा प्रकारे राहते, म्हणजे ॲटम जो आहे तो आपल्याला कशा प्रकारे दिसतो. मग जे वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी एफर्ट्स दिलेले आहेत त्या सगळ्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी त्यांच्या थिअरी मांडल्या आणि मग त्या थिअरीवरून कशा प्रकारे आपण प्रूव्ह केलं की ॲटम हा कशा प्रकारचा असतो. आता तत्पूर्वी आपल्याला सध्या ॲटमबद्दलची जी ब्लॉक आयडिया आपल्या डोक्यामध्ये आहे किंवा 8, 9, 10 मध्ये किंवा 11, 12 मध्ये आपण जे शिकलो की थोडंफार ॲटमबद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत तर ते आपण एकदा रिकॉल करून घेऊ. म्हणजे कसं बघा की सध्या आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलेलं आहे की ॲटम जो आहे हा एका स्फेरिकल शेपमध्ये येतो, म्हणजे जसा स्फेरिकल सारखा शेप राहतो गोल असा, आणि त्याच्या आतमध्ये काय राहते आपल्याला माहिती आहे की सेंटरच्या पॉईंटला जो त्याचा सेंटर राहतो त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. आणि त्या न्यूक्लियसमध्ये काय राहतात तर न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स राहतात, हे आपण शिकलेलो माहिती आहे आपल्याला समजा हे. आणि त्याचे जे सेल्स राहतात म्हणजे बाहेरच्या आउटर सेल्समध्ये इलेक्ट्रॉन जे आहे ते रिव्हॉल्व होत राहतात. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे ॲटमबद्दलच्या, ज्या आपण खाली डिस्कस केलेल्या आहे, याच्या पूर्वी डिस्कस केलेले आहे. पण आता बघा की या स्ट्रक्चरपर्यंत पोहोचणं काही एवढं साधं सोपं नव्हतं. म्हणजे जर आपण फार पूर्वीपासून पाहिलं तर आपल्याला ॲटम म्हणजे काय ते आधी माहितीच नव्हतं. मग आपण आता सध्या जे ॲटमचं स्ट्रक्चर पाहतो हे कशा प्रकारे डेव्हलप झालं त्याबद्दलच्या काही थिअरी आपल्याला शिकायचे. त्यानंतर मग आपण जे नवीन नवीन टॉपिक्स आहेत तिथं पाहत राहू, बोर थिअरी वगैरे जे पॉईंट्स आहेत, गरफोर्डचं मॉडेल वगैरे आहे ते आपण कशा प्रकारे आपण इथपर्यंत पोहोचलो म्हणजे ॲक्च्युअल ॲटमच्या स्ट्रक्चरपर्यंत. मग आता स्टार्टिंग करायची झाली तर बघा, स्टार्टिंगला ब्लॅकबोर्डवरती बघा तुम्हाला एक नाव दिलेलं आहे 5th सेंचुरीचा आपण विचार करू स्टार्टिंगचा एकदम पहिले. तो 5th सेंचुरीमध्ये बघा सायंटिस्ट आहे लुसिफस आणि डेमोक्रिटस. हे दोन काय आहे सायंटिस्ट आहे, लुसिफस आणि कोणतं डेमोक्रिटस. या दोन सायंटिस्ट लोकांनी काय केलं की सगळ्यात पहिले त्यांनी अटेम्प्ट केला की आपण ॲटमचं स्ट्रक्चर काढू. त्यांचं सगळ्यात पहिलं अटेम्प्ट होता ॲटमचं स्ट्रक्चर काढू की काय असतो ॲटम. आता ॲक्च्युअलमध्ये तोपर्यंत ॲटम नावाचा कन्सेप्टच इव्हॉल्व नव्हता. कसा त्यांनी काय विचार केला की कोणतंही मॅटर जे अर्थवरती आहे किंवा युनिव्हर्समध्ये आहे हे मॅटर कशापासून तर बनलेलंच आहे. आता ऑब्वियस थिंग आहे, आपण कोणतंही मॅटर घेतलं अर्थवरती तर आपल्याला पहिले बघा मॅटरच्या 3 स्टेट माहिती आहेत. मॅटर जे हे सॉलिड फॉर्ममध्ये राहील, लिक्विड फॉर्ममध्ये राहील आणि गॅसेस फॉर्ममध्ये राहील. मग या तीनही फॉर्ममध्ये जे मॅटर आहे या तीनही फॉर्ममध्ये मॅटर कशापासून तर बनलेलं आहे. म्हणजे एक लहानशी कशी गोष्ट आहे की ज्याला आपण रिपीट केलं की आपल्याला काय मिळते, सॉलिड मिळते किंवा मॅटर मिळते. आपण या 3 स्टेट पाहिल्या. तशी मॅटरची 4थी स्टेटही आहे एक प्लाझ्मा, पण तिच्याबद्दल आपण इथं काही डिस्कस करू नये सध्याची. आपण सध्या काय डिस्कस करू मॅक्झिममली आपण सॉलिडवर भर देऊ. सॉलिडवर का भर देऊ, कारण सॉलिडचा ॲटम आपल्याला जास्त शोध जो आहे सॉलिडच्या ॲटममध्ये जास्त लागतात. म्हणजे कसं बघा, तर आता आपण एक उदाहरण पाहू. समजा आपल्याकडे एक सॉलिड मटेरियल आहे कोणतंही, समजा आपण एक खडी साखर कन्सिडर करून घेऊ. काय कन्सिडर करू आपण, खडी साखर कन्सिडर करू. तर खडी साखरचा एक मोठा खडा येतो असा, काय तो मोठा खडा आहे तो स्टोन सारखा खडी साखरचा. आता तो मोठा खडा काय झाला, सॉलिड झाला, मॅटरचा पार्ट काय झाला तो सॉलिड. जर समजा आपण त्या खडी साखरला बारीक केलं, त्याला समजा एखादा घन घेतलं त्यावरती मारलं किंवा त्याला आपण काय केलं पिसलं समजा चक्कीमध्ये वगैरे क्रश केलं, तर क्रश केल्यावरती काय होईल त्याचे लहान पार्टिकल्स तयार होतात. जसं आपण ते पिठी साखर पाहतो की नाही, भिंगी साखर बारीक येते एकदम बरोबर. वापरले सर तुम्ही करंजा वगैरे करताना वापर, दिवाळी टायमध्ये जास्त दिसतं ती बारीक साखर पहा आणि खडी साखर पहा. या दोघांमध्ये तुम्हाला फरक काय जाणवेल की खडी साखर जी आहे ती सगळ्या पार्टिकल्सचं कॉम्बिनेशन्स आहे आणि जी बारीक साखर आहे त्याच्यामध्ये बारीक साखरेचे कण आहेत. मग आता जर आपण साधा विचार केला या सेंचुरीमध्ये, तोच विचार केला 5th सेंचुरीमध्ये की कोणतंही सॉलिड हे लहान पार्टिकल्स पासून बनते. म्हणजे ते साखरेचे बारीक कण जर आपण काय केले सगळ्यांना कंबाईन केले तर पुन्हा आपल्याला काय मिळेल, आपली ती खडी साखर मिळेल. म्हणजे काय की सॉलिड हा पार्टिकल्स पासून बनवलेला, टीने पार्टिकल्स पासून बनवलेला की जे पार्टिकल कसे असतील खूप स्मॉल असतील. हे ॲस्पेक्ट यांनी डोक्यात ठेवले लुसिफस की एका लहानशा टीनी पार्टिकलच्या रिपिटेशन्सने आपण काय बनवू शकतो, तो सॉलिड बनवू शकतो. हे ॲस्पेक्ट यांच्यावर. त्यानंतर आणखी भरपूर सारे सायंटिस्ट लोक आले, त्यांनी याच्यावर त्यांच्या वेगवेगळ्या थिअरीज दिल्या. पण जी आपण आज थिअरी पाहणार आहोत आणि जी थिअरी समजा आपल्याला सध्या माहिती आहे किंवा या लोकांनी याच्यावर चांगलं वर्क केलं, त्यातली महत्त्वाची थिअरी आली त्यानंतर डाल्टनची. कोणती थिअरी ती, सर डाल्टनची. आता डाल्टन सरांच्या थिअरीमध्ये काय होतं, त्यांनी कशा प्रकारची थिअरी मांडली तर त्यांनी ॲटमबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की ॲटम जो आहे हा सॉलिडचा सगळ्यात लहान पार्ट आहे.
कसा पार्ट आहे बघा सॉलिडचा सगळ्यात लहान, म्हणजे जे सॉलिड आपण कन्सिडर करू या सॉलिडमध्ये सगळ्यात लहान पार्टिकल जो असेल त्याला ॲटम म्हणा, आणि त्या ॲटमला आपण इनडिस्टिंग्विश करू शकत नाही, त्याला इंडिव्हिज्युअलही करू शकत नाही. म्हणजे कसं की आपण एक ॲटम घेतला तर त्या ॲटमचे आपण 2 तुकडे नाही करू शकत. पहा महत्त्वाचा पॉईंट काय होईल, ॲटमचे आपण किती तुकडे करू शकत नाही, 2 तुकडे करू शकत नाही. म्हणजे समजा आपण खडी साखर घेतली, त्यातली ती बारीक साखर घेतली आपण, त्या बारीक साखरमधला एखादा कण घेतला आणि त्या कणाला जर ॲटम म्हटलं मग आपण, तर मग त्या कणाचे आपण 2 भाग नाही करू शकत, कारण ॲटम जो आहे तो इनडिव्हिज्युअल आहे, त्याला आपण डिव्हाइड नाही करू शकत, वेगळं नाही करू शकत. ही कोणाची थिअरी होती, डाल्टन सरांची. मग डाल्टन सरांनी काय सांगितलं की कोणताही मटेरियलमध्ये सगळ्यात लहान पार्टिकल, त्याचा जो मेन बिल्डिंग ब्लॉक्स आहे तो काय आहे, ॲटम्स आहे. आणि हा ॲटम आपण त्याला इनडिस्टिंग्विश करू शकत नाही, त्याला इंडिव्हिज्युअल करू शकत नाही, त्याला आपण काय करू शकत नाही, 2 पार्ट्समध्ये ब्रेक करू शकत नाही. बरोबर आहे, हे कोणी सांगितलं, डाल्टन सरांनी. आणि ॲटम जो आहे हा साईजमध्ये खूप लहान असेल, कसं असेल ॲटम साईजमध्ये खूप लहान असेल. त्यांनी आणखी पॉईंट सांगितले आपल्याला ॲटम बद्दलचे. त्यांनी काय पॉईंट सांगितलं की जर समजा आपल्याकडे 2 सेम मटेरियल आहेत, कसे मटेरियल आपल्याकडे 2 सेम मटेरियल, तर दोनही सेम मटेरियलचे जे ॲटम असतील त्यांच्या प्रॉपर्टीही सारख्या राहतील. पहा, 2 सेम मटेरियलच्या प्रॉपर्टी कशा राहतील, सारख्या राहतील. कोणाचं म्हणणं आहे, डाल्टन. आपण डाल्टन सरांबद्दल बोलतोय, 20th सेंचुरी आहे, 19th सेंचुरी मधली गोष्ट आहे. तर डाल्टन सरांनी सांगितलं की 2 सारख्या एलिमेंट्सचे ॲटमही कसे असले पाहिजे, सारखे असले पाहिजे. म्हणजे कसं बघा, समजा आपण एखादा एलिमेंट घेतला, समजा आपण कन्सिडर करू हायड्रोजन एलिमेंट घेतला, आपण कोणता एलिमेंट घेतला, हायड्रोजन. तर या हायड्रोजनचा जो ॲटम आहे एका हायड्रोजनचा, आणि आपण आता एक दुसरा हायड्रोजन घेतला, तर या दुसऱ्या हायड्रोजनचाही जो ॲटम असेल, हे दोनही ॲटम सारख्याच प्रॉपर्टी शो करतील. म्हणजे दोघांची साईजही सारखी असेल, दोघांचं मासही सारखं असेल. असं कोणाचं म्हणणं होतं, सर डाल्टनचं. आणि त्यांचं म्हणणं काय होतं की जर समजा आपण 2 डिफरंट ॲटम घेतले, काय घेतले आपण, 2 डिफरंट ॲटम, समजा एक घेतला हायड्रोजन आणि एक घेतला हेलियम, तर तेव्हा मात्र या दोघांचे जे 2 ॲटम असतील, हा झाला एक हायड्रोजनचा ॲटम आणि हा झाला एक कोणाचा ॲटम, हेलियमचा, तर तेव्हा या दोन्ही ॲटमच्या प्रॉपर्टी सेम राहणार नाहीत. कशा असतील, त्या वेगवेगळ्या असतील. वेगवेगळ्या कशा असतील, दोघांची साईज वेगळी असेल, दोघांचं मास वेगळं असेल. ही जी थिअरी आहे ही कोणी डेव्हलप केली, डाल्टन सर. मग डाल्टन सरांनी मेनली किती पॉईंट सांगितले, 3 पॉईंट. की कोणत्याही सॉलिडमध्ये किंवा कोणत्याही मॅटरचा सगळ्यात लहान जो पार्ट राहतो, सगळ्यात स्मॉलेस्ट जो इंडिव्हिज्युअल पार्टिकल राहतो, त्या पार्टिकल्सला काय म्हणायचं, ॲटम म्हणायचं. सेम एलिमेंटसाठी त्यांचा ॲटम जो आहे हा कसा असेल, त्याचं मास आणि साईज जी आहे ती सेम असेल. डिफरंट एलिमेंटसाठी त्याचं मास आणि साईज कशी असेल, वेगवेगळी असेल. ही थिअरी कोणी मांडली, डाल्टन सरांनी. आता ॲक्च्युअलमध्ये ही थिअरी मांडल्यावरही असं काही गरजेचं नाही की ही थिअरी एकदम ॲक्युरेट होती. सर आपण आताही डिस्कस केलं याच्याबद्दल की या थिअरीमध्ये काही ड्रॉबॅक्स आहे का, आपल्याला तेव्हाच ड्रॉबॅक्स मिळतील. कसे मिळतील बघा, की जर समजा पहा मुलांनो की 2 ॲटम किंवा जो एलिमेंट आहे, 2 वेगवेगळे एलिमेंट्स घेतले आपण, मग 2 वेगवेगळे एलिमेंट जर घेतले, डाल्टन सरांनी सांगितलं की दोन्ही एलिमेंटचे ॲटमही कसे असतील, वेगवेगळे असतील. कसे असतील, ॲटम वेगवेगळे. पण जर आपण आयसोटोप्सचा विचार केला, मी थोडं काही निरस करतोय आता, घेऊ आपण इथं काय की 2 वेगवेगळे ॲटम घेऊ आणि 2 वेगवेगळ्या ॲटमचे आयसोटोप्स पाहू. आयसोटोप्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे काय, तुम्हाला पुढे येईल आयसोटोपचा कन्सेप्ट. आयसोटोप्स कसे बघा, तर हायड्रोजन 1, हायड्रोजन 1 2, हायड्रोजन 1 3. बघा मी काय काढलं, हे 3 नावं लिहिलेली. हा आहे हायड्रोजन 1H1, हा आहे ड्यूटेरियम 1H2 आणि हा आहे ट्रिटियम 1H3. आता हे 3ही हायड्रोजन एलिमेंटच आहे, पण 3ही हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत. मग आयसोटोप्स म्हणजे काय, तर ज्यांचा ॲटोमिक नंबर सारखा आहे. मग माहिती ना आपण असं लिहितो बघा, हा झाला एलिमेंट, हा त्याचा असतो ॲटोमिक नंबर, आणि हा काय राहतो त्याचा ॲटोमिक मास नंबर. एलिमेंट, ॲटोमिक नंबर अँड दिस इज ॲटोमिक मास नंबर. मग या 3ही एलिमेंटचा ॲटोमिक नंबर कसा आहे, सारखा आहे. पण तिघांचाही ॲटोमिक मास नंबर कसा आहे, वेगवेगळा आहे. मग अशा केसमध्ये 3ही ॲटम्स तर आपल्या हायड्रोजनचे झाले.
पण तिघांचेही ॲटम्स मात्र साईजमध्ये आणि मासमध्ये कसे आहे, वेगवेगळे आहे. म्हणजे एकाच एलिमेंटचे ॲटम सारखे असले पाहिजे हे डाल्टनचं म्हणणं होतं, पण एकाच एलिमेंटचे ॲटमही वेगवेगळे राहू शकतात जेव्हा आपण त्या ॲटमचा काय कन्सिडर करू, आयसोटोप्स घेऊ. म्हणजे काय, ती थिअरी फेल ठरते. पण ती तेव्हा तर फेल नाही ठरली, कारण त्या पिरियडमध्ये बघा की जेव्हा आपण समजा 19th सेंचुरीची गोष्ट करू राहिलो, त्या पिरियडमध्ये ह्युमन काइंडचे आपण जे आहे एवढे काही वेल डेव्हलप नव्हते की आपण ॲटमचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर माहिती करू शकतो. त्या माहिती करू ॲटमचं एकदम ॲक्च्युअल स्ट्रक्चर माहिती करू, तोपर्यंत आपल्याकडे काही एवढ्या वेल डेव्हलप मायक्रोस्कोपही नव्हत्या की आपण एकदम स्मॉलेस्ट पार्टिकल पाहू शकतो. होत्या पण त्या एवढ्या विशेष मायक्रोस्कोप नव्हत्या आपल्याकडे. जसं आता नवीन मायक्रोस्कोप आलेले आहे, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप आहे. तर याच्यामध्ये काय होते, आपण एकदम स्मॉलेस्ट पार्टिकल केवढाही स्मॉल पाहू शकतो. तुम्ही ते टीव्हीवरही ॲड दाखवता, डेटॉलची काही ते लाईफ बॉयची असा हात तुला पाहिजे, मग त्या बॅक्टेरिया असतात, भरपूर सारे बॅक्टेरिया, हात कोरोना आला बरोबर. तर ते मायक्रोस्कोप टीव्हीवर वगैरे दाखवतात. साधा मायक्रोस्कोप आहे, सिम्पल मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोपही आलेला, 2-3 त्याच्यामध्ये मिरर वगैरे राहतात, ते आपले काय म्हणतो आपण त्याला, लेन्स राहतो 2-3 त्याच्यामध्ये, त्या गोष्टी आलेल्या आहेत. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपही आलेली आहे. तर ते गोष्ट आपण डिस्कस नाही करायची. आपण काय झालं की डाल्टन सरांनी जी थिअरी सांगितली, त्या थिअरीमध्ये त्यांनी सांगितलं की ॲटम जो आहे सगळ्यात स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल असेल, त्याला आपण वेगळ्या पार्टमध्ये सेपरेट करू शकत नाही. सेम एलिमेंट्सचे ॲटम सारखे असतील, डिफरन्स एलिमेंटचे ॲटम डिफरन्स असतील, पण त्याच्यामध्ये काही काही त्रुटी आहेत. मग आता बघा, डाल्टनची थिअरी पर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला मेन पॉईंट होता की जर ॲटम समजा हा वेगवेगळ्या एलिमेंटचा वेगळा ॲटम म्हणतात, सेम एलिमेंटचा सेम ॲटम म्हणतात, तर नेमकं ॲटम म्हणजे काय, तर ती डिस्कवरी अजून व्हायची होती. पण तत्पूर्वी एक नवीन शोध लागला. तो काय लागला, तर तेव्हा इलेक्ट्रॉन शोधून काढला गेला. काय शोधला गेला, इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनचं इन्व्हेन्शनही फार हेल्पफुल राहिलं ॲटमचं स्ट्रक्चर डिनोट करण्यासाठी, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचं. कारण आपण जर पाहिलं तर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन कुठं आहे, तर ते ॲक्च्युअलमध्ये ॲटमच्या आतमध्ये. डाल्टन सरांची थिअरी काय म्हणते की ॲटम हा सगळ्यात लहान पार्टिकल झाला. आपण ॲटमपेक्षा लहान पार्टिकल बनवू शकत नाही किंवा पाहू शकत नाही किंवा नाही आहे ॲक्च्युअलमध्ये. सगळ्यात लहान कोण आहे, ॲटम. मग जर सगळ्यात लहान ॲटम आहे तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन कुठून आले, मग प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन तर कुठं असतात, ॲटमच्या आतमध्ये असतात. म्हणजे काय की ॲटम मोठा आहे, ॲटमपेक्षा लहान कोण आहे, प्रोटॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे. आपल्याला माहिती आहे न्यूट्रॉन नाही आहे, तोपर्यंत न्यूट्रॉनचा शोध लागला आहे मला समजा. म्हणजे काय की ॲटमला सगळ्यात लहान कन्सिडर करणे ही आपली एक रॉंग स्टेप आहे. ॲटमपेक्षाही लहान काही ना काही आहे. मग ते कधी आपल्याला समजलं, तर जेव्हा जे थॉम्सन, काय सरांचं नाव, सायंटिस्ट आहे ते, यांचं नाव आहे जे थॉम्सन. हे 1897 1897 त्यांचा पिरियड आहे हा 1897. तर हा सायंटिस्टचं नाव जे थॉम्सन. तर जे थॉम्सन जे आहे यांनी 1897 मध्ये डिस्कवरी केली आणि त्यात त्यांना सापडलं की ॲटम पेरी ही सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, ज्यामध्ये कोण आहे, इलेक्ट्रॉन. आता तो शोध कसा लागला याबद्दल आपण थोडं एक शॉर्टमध्ये एक शॉर्टकट पाहून घेऊ. तर जेव्हा जे थॉम्सन यांनी एक्सपेरिमेंट केलं, एक्सपेरिमेंटल सेटअप कसा होतं ते मी तुम्हाला सांगतो. बघा त्यांनी काय केलं, तर त्यांनी ग्लासची इव्हॅक्युएटेड ट्यूब घेतली अशा प्रकारे. ग्लासची इव्हॅक्युएटेड ट्यूब घेतली आणि या ट्यूबमध्ये अशा प्रकारे त्यांनी काय केले, मेटलचे रॉड काय घेतले, 2 मेटलचे रॉड. आणि या मेटलच्या रॉडला त्यांनी अशा प्रकारे इथे एक बॅटरी कनेक्ट करून टाकली. काय कनेक्ट त्यांनी अशी प्रवेश करणार एक बॅटरी कनेक्ट केली. ही झाला निगेटिव्ह टर्मिनल, हा झाला पॉझिटिव्ह टर्मिनल. याला म्हणतात निगेटिव्ह, इथं काय म्हणतात पॉझिटिव्ह. यांचे नाव त्यांनी ठेवले, याला म्हणतात कॅथोड. आणि या इकडच्या टर्मिनलला आपण म्हणतो ॲनोड. पण या सेटअपमध्ये वेगळं काय होतं, तर या सेटअपमध्ये वेगळं असं आहे की ही इव्हॅक्युएटेड ग्लासची ट्यूब आहे. कशी ट्यूब आहे ही, इव्हॅक्युएटेड ग्लासची ट्यूब. आणि या इव्हॅक्युएटेड ग्लासच्या ट्यूब मध्ये काय करतात, तो वेगवेगळ्या गॅसेसचं प्रेशर आपण चेंज करू शकतो. पण प्रेशर चेंज करायचं आहे गॅसच्या आतमधलं, म्हणजे याच्यामध्ये हवा असेल. आता आपण नॉर्मल हवा पाहिली की आपली, तर ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर झालं. पण ॲटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर आहे, हवेचा आपण पाहतो, हवेचा दाब कमी जास्त होत राहते. तुम्ही ते कमी दाबाचा पट्टा आणि जास्त दाबाचा पट्टा पाहिला असेल, काय टीव्ही बातमी घेतली. इकडे पहा, तर याच्या आतमध्ये जी हवा आहे त्या एअरचं
आपल्याला प्रेशर फार कमी करायचं आहे. काय करायचं आहे, याचं प्रेशर फार कमी. प्रेशर का कमी करायचं आहे, कारण इथून जो डिस्चार्ज होईल, इथून जे रेज बाहेर निघतील ते रेज ॲनोड पर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून याच्या आतमधलं प्रेशर आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम ठेवायचं आहे. मग त्यासाठी आपण इथे एक व्हॅक्यूम पंप बसवला. काय बसवला इथे, व्हॅक्यूम पंप. आता व्हॅक्यूम पंप काय करेल, हा व्हॅक्यूम पंप आतमधल्या एअरचं प्रेशर काय करेल, कमी करेल. कितीपर्यंत आणेल मग तो प्रेशर, तो आणेल नियर अबाउट 10⁻³ mmHg. एवढं प्रेशर आपण काय करू, रिड्यूस करू. रिड्यूस केलं आपण प्रेशर 10⁻³ mmHg. एवढं प्रेशर कमी झालं. खूप लो प्रेशर आहे, एकदम कसं प्रेशर आहे, लो. मग जेव्हा आपण या गॅस ट्यूब मधलं प्रेशर लो केलं आणि जसा आपण हा सेटअप सुरू करू तेव्हा पहा काय होईल की इथून जे आहे तुमच्या अशा प्रकारे बॅटरीमधून करंट जो तुमचा फ्लो व्हायला लागेल. इकडे काय ॲनोड आणि इकडे काय तुमचं कॅथोड आणि हा काय ॲनोड. मग जसं त्या कॅथोडला तुमचं इलेक्ट्रिकल चार्ज मिळेल तर त्या केसमध्ये त्या कॅथोडच्या मेटलमधून, बघा ही काय मेटलची रॉड आहे, समजा हा एक मेटलचा रॉड आहे, तर या मेटलच्या रॉडमधून काहीतरी चार्जेस जे आहे ते असे रेजच्या फॉर्म मध्ये बाहेर निघाले. कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर निघाले, रेजच्या फॉर्म मध्ये चार्जेस बाहेर निघाले. त्या रेजला त्यांनी नाव दिलं कॅथोड रे, कारण ते कोणत्या ट्यूब मधून निघाले, कॅथोडच्या ट्यूब मधून निघाले, म्हणून त्या रेजला काय म्हणतो आपण, कॅथोड रेज. आणि हे कॅथोड रेज इथून निघाल्यानंतर पुढे ट्रॅव्हल करायला लागले. आता पुढे का ट्रॅव्हल करू लागले ते बघा. आपण अशा प्रकारे पोटेन्शियल मेंटेन केलेलं आहे की कॅथोड रेकडे निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे इकडून निगेटिव्ह चार्ज असलेले रेज बाहेर निघतील. आणि या ठिकाणी ॲनोडवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आपण इकडे जेवढं जास्त पोटेन्शियल घेऊ तेवढं हा पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जला काय करेल, अट्रॅक्ट. समजा आपल्याकडे 1000 व्होल्ट एवढं पोटेन्शियल ठेवलं, काय पोटेन्शियल कसं आहे, खूप जास्त. म्हणजे काय की हायर पोटेन्शियल ॲनोडकडे असल्यामुळे ॲनोड काय करेल की इकडून जे कॅथोड रेज आले त्यांना असं अट्रॅक्ट करून देईल. कोणाकडे, स्वतःकडे. कोण अट्रॅक्ट करेल, हा ॲनोड अट्रॅक्ट करेल. मग आता जर ॲनोड कॅथोड रेजला स्वतःकडे अट्रॅक्ट करू आला, कॅथोड रेज याच्याकडे आल्यानंतर या ॲनोड रेज मध्ये काय अरेंजमेंट करतात की जो ॲनोडचा तुमचा मेटल असतो त्याला थोडी स्पेस असते अशा प्रकारे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये थोडी स्पेस राहते, जाळीसारखी जाळी राहते, होल्स राहतात. आणि हे जे कॅथोड रेज आहेत हे सरळ ट्रॅव्हल करून या एवढ्या पोर्शनवर इन्सिडेंट होतील, हिट होतील एवढ्या पोर्शनवर. आणि हा जो पोर्शन आहे हा पोर्शन राहतो फ्लोरोसंट मटेरियलचा. कोणतं मटेरियल आहे ते, फ्लोरोसंट मटेरियल, झिंक सल्फाइड. आणि जेव्हा या मटेरियल वरती हे कॅथोड रेज इन्सिडेंट होतील तेव्हा त्यांना काय जाणवलं की या ठिकाणी फ्लोरोसन्स क्रिएट होतील. काय क्रिएट होते, फ्लोरोसन्स. फ्लोरोसन्स म्हणजे काय, चमकणे. समजा कसं बघा, आपण दिवाळीमध्ये ती हे राहते ना आपल्याकडे, काय म्हणतो आपण त्याला, फुलझडी बरोबर. फुलझडी राहते ना, फुलझडी, तिला आपण जाळतो तर काय होते, क्रॅकर्स बाहेर निघतात, अशा जाळ्याचे बारीक 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 करतात. म्हणजे काय होते, चमकते ती वस्तू, काय लागते ती चमकायला लागते. तशी सेम या ग्लास ट्यूबच्या आतमधली ही जी लेयर आहे झेडएनएस मटेरियलची, या लेयर वरती जेव्हा कॅथोड रेज इन्सिडेंट झाले ती लेयर काय व्हायला लागली, फ्लोरोसन्स करायला लागली. आता यावरून नेमकं झालं काय बघा. पहिली गोष्ट, कशा प्रकारे त्यांनी कन्क्लूड केलं की इलेक्ट्रॉन राहतात ते आपल्याला पाहायचं आहे. आपण सध्या सेटअप पाहतो. मग सेटअप मध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर इकडे निगेटिव्ह चार्ज आहे, इकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज मधून जे रेज बाहेर निघाले त्यांना त्यांनी कॅथोड रेज म्हटलं. ते कॅथोड रेज पॉझिटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट झाले. कोणाकडे अट्रॅक्ट झाले, पॉझिटिव्ह चार्ज कडे. आपल्याला लॉ माहिती आहे की दोन सेम चार्जेसच्या मटेरियलमध्ये रिपल्शन, दोन अपोजिट चार्जेसच्या मटेरियलमध्ये अट्रॅक्शन. मग जर कॅथोड रेज बाहेर निघाले तर कॅथोड रेजला जो अट्रॅक्ट करू राहिला तो त्याच्या अपोजिट असेल. मग कॅथोड रेज वरती जर आपण निगेटिव्ह चार्ज कन्सिडर केला, आता ऑलरेडी कोणता आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कोणाला अट्रॅक्ट करेल, ज्याच्यावर कोणता चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज. याच्यावर आपल्याला काय कन्क्लुजन निघालं, आपण कन्क्लुजन इथे लिहू, 1 बाय 1 कन्क्लुजन लिहू. आपण पहिलं की कॅथोड रेज वरती कोणता चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. कोणता चार्ज आहे कॅथोड रेज वरती, कॅथोड रेज विल बी कॅरी अ निगेटिव्ह चार्ज. का बरं निगेटिव्ह चार्ज कॅरी करतील ते,
कारण काय होईल त्याच्यावरती की हा जो तुमचा ॲनोड आहे या ॲनोड वरती कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह चार्जचे मटेरियल जर याला अट्रॅक्ट करतील तर त्या केसमध्ये कॅथोड रे विल बी अ निगेटिव्ह चार्ज. दुसरा पॉइंट आहे की कॅथोड रेज जे ट्रॅव्हल करू राहिले हे एका स्ट्रेट लाईन डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करू राहिले. कसे ट्रॅव्हल करू राहिले बघा, स्ट्रेट लाईन डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करू. आता स्ट्रेट लाईन डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करू राहिले म्हणजे काय होते पहा, पहिले बघू. आता या कॅथोड रे ट्यूब मध्ये तुम्ही पूर्ण हवा काढली पण काही ना काही अमाऊंट्स मध्ये गॅसचे मॉलिक्यूल ऑलरेडी याच्या आतमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे हे कॅथोड रे जेव्हा ट्रॅव्हल करू राहिले तर इथं काय तुमचे असे हे गॅसचे मॉलिक्यूल्स आहेत. काय अशा प्रकारे हे गॅसचे मॉलिक्यूल्स. आता जेव्हा हे कॅथोड रेज या गॅसच्या मॉलिक्यूलवर हिटअप होतील, गॅसच्या मॉलिक्यूलवर काय होतील हिटअप, तर गॅसच्या मॉलिक्यूलचं ते फॉर्म करतील आयोनायझेशन. काय फॉर्म करतील त्याचं आयोनायझेशन. काय होईल बघा, गॅसचा मॉलिक्यूल आहे समजा जो असा आहे, इलेक्ट्रॉन आपला कॅथोड रे झाला, जर इन्सिडेंट झाला कॅथोड रे कोणता चार्ज आहे निगेटिव्ह, तो काय करेल त्याच्या निगेटिव्ह मुळे याचा एक चार्ज जो आहे तो बाहेर निघेल. आता याला निगेटिव्ह घेतला बाहेर कोणता निघेल तुमचा स्वतःवर कोणता चार्ज येऊन जाईल, ते जो गॅसचा तुमचा हे आहे ना मॉलिक्यूल त्याच्यावर कोणता चार्ज येऊन जाईल पॉझिटिव्ह चार्ज. त्यानं काय ऍक्सेप्ट केला निगेटिव्ह ऍक्सेप्ट केला. म्हणजे काय की या ठिकाणी या गॅसच्या मॉलिक्यूलचं आयोनायझेशन फॉर्म होईल. काय फॉर्म होईल आयोनायझेशन. आणि महत्वाची गोष्ट की कॅथोड रे जे आहे ते आपल्याला व्हिजिबल नाही आहे, कसे आहे ते इनव्हिजिबल रेज आहेत. त्यांना आपण पाहू शकत नाही, त्यांना फक्त आपण ऑब्झर्व करू शकतो. आपण ऑब्झर्व करू राहिलो की इथं चमकू राहिला काहीतरी फ्लोरोसन्स होऊन राहिला, बरोबर आहे. पण त्याने सांगितले पुढची प्रॉपर्टी की कॅथोड रेज आर द स्ट्रेट लाईन डायरेक्शन. कसे ट्रॅव्हल करतील ते ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन पाथ मध्ये ट्रॅव्हल करतील. कोणते रेज तुमचे जे कॅथोडचे रेज राहतील ते कसे ट्रॅव्हल करतील एका स्ट्रेट लाईन डायरेक्शन मध्ये करतील. आणखी त्यांनी सांगितलं की आता जर समजा या गॅसच्या ट्यूबमध्ये गॅसचे मॉलिक्युल्स आहेत आणि त्याच्यावर कॅथोड रेज इन्सिडेंट झाले, त्या गॅसचं जर आयोनायझेशन झालं याचा अर्थ कॅथोड रेजकडे काही ना काही एनर्जी असली पाहिजे. त्या एनर्जीला आपण कोणती एनर्जी म्हणू कायनेटिक एनर्जी. म्हणजे हे काय करतील दे पॉझेसेस कायनेटिक एनर्जी. त्याच्यामध्ये कोणती एनर्जी राहील, त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असेल. कायनेटिक एनर्जी कशामुळे असेल तर यांचं असं म्हणणं आहे की कॅथोड रेज मध्ये पार्टिकल्स असतील आणि त्या पार्टिकलची एनर्जी मिळून कॅथोड रेजची काय बनून राहिली एनर्जी बनून राहिली. मग तिसरी प्रॉपर्टी आपण पाहिली की कॅथोड रेज कडे काय राहते एनर्जी राहते, बरोबर आहे. नंतर आणखी आपण प्रॉपर्टी जर पाहायचं झालं तर काय होईल की याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे ऑलरेडी कॅथोड रेज वरती, त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर आपण ह्याला ठेवले म्हणजे कसं समजा इकडे एखादं असं इलेक्ट्रिक फील्ड घेतली अशा प्रकारे, एका ठिकाणी पॉझिटिव्ह एका ठिकाणी काय घेतलं मुलांना निगेटिव्ह, काय म्हणजे निगेटिव्ह असे बाहेर निघाले की नाही तर हे निगेटिव्ह सगळे कोणाला जातील असे पॉझिटिव्हकडे चालले जातील. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डला ते डिफ्लेक्ट होतील. सेम प्रोसेस फॉर मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते काय दाखवतील डिफ्लेक्शन. म्हणजे प्रॉपर्टी लिहायची झाली तर काय आपण शोज डिफ्लेक्शन इन कोणकोणत्या फील्ड मध्ये इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये तुमचे कॅथोड रेज जे आहे हे काय शो करतील आपल्याला डिफ्लेक्शन शो करतील. काय शो करतील डिफ्लेक्शन. आता ह्यात झालं प्रॉपर्टी कॅथोड रेज. पण कॅथोड रेजची आणखी एक प्रॉपर्टी स्टडी केली गेली. ती कशी होती की जर समजा आपण हे कॅथोड रेज बनवले आणि हे कॅथोड रेज एखाद्या मेटलच्या प्लेटवरती इन्सिडेंट केले. कशावर इन्सिडेंट केले मेटलच्या प्लेटवरती. शक्यतो कशा मेटल प्लेट्स घ्यायच्या की ज्यांचा हायर ॲटॉमिक नंबर आहे. कसा ॲटॉमिक नंबर आहे हायर. म्हणजे आपण काय केलं आपण सध्या थोडं इरेज करतो 2 मिनिटं फक्त काय करतो मी थोडं इरेज करतो आणि आपण याच्यामध्ये काय करू आता की जे कॅथोडचे रेज बनले की नाही आपले या ट्यूब मधून हे काय होते तुमची इलेक्ट्रॉनची ट्यूब होती त्याला कॅथोड रे ट्यूब म्हणतो आपण. एक्सपेरिमेंटचं नाव काय होतं कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. आणि समजा हा आपला बनला कोणता रे तुमचा हा कॅथोड रेज आहे मग म्हणले ना आपलं ते. तर हे कॅथोड रेज आपण काय केले एखाद्या हायर ॲटॉमिक एलिमेंटवर इन्सिडेंट केले. तर इथून जेव्हा हा रेज बाहेर निघेल तर या रेजला त्यांनी ऑब्झर्व केलं की हे रेज कोणते आहे तर एक्स रेज आहे. कोणते रेज आहेत ते एक्स रेज. म्हणजे कॅथोड रे जेव्हा एखाद्या मेटलच्या प्लेटवरती इन्सिडेंट होतील त्या मेटलच्या प्लेटमधून जेव्हा ते बाहेर निघतील कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर निघतील तेव्हा कमिंग इन द फॉर्म ऑफ एक्स रेज. कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर येतील ते एक्स रेजच्या फॉर्म मध्ये बाहेर येतील. म्हणजे कॅथोड रे म्हणजेच कोणते रे होते तर ऍक्च्युअल मध्ये ते एक्स रेज होते. पण ऍक्च्युअल मध्ये आपण कॅथोड रेजला तर एक्स रे म्हणू शकत नाही.
थोडीफार त्याच्यामध्ये काय आहे, काही ना काही चेंजेस आहे. काय त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस आहे. म्हणजे या ॲटमच्या आतमध्येही काहीतरी रिॲक्शन होऊ राहिली आणि त्या रिॲक्शनमुळे बाहेर निघणारे रेस कोणते आहे, एक्स रेज. त्याच्यावर नंतर शोध लावलाच गेला. बरोबर आहे. सर रॉन्टिंजन नावाचे एक सायंटिस्ट आहे. काय नाव आहे त्यांचं, रॉन्टिंजन. त्यांनी एक्स रेचा शोध लावला आणि फिजिक्समध्ये त्यांना नोबेल प्राइज आहे 1901चा. कोणत्या डिस्कवरीसाठी, एक्स रेच्या डिस्कवरीसाठी. तर हाच फिनॉमेना त्यांनी काय केला, पुढे फॉलो केला आणि त्यांना तो नोबेल प्राइज मिळाला. कशामध्ये, एक्स रेमध्ये. मग आता बघा आपण या थिअरीपर्यंत पोहोचलो की जो आपला कॅथोड रेज आहे, या कॅथोड रेजवरती निगेटिव्ह चार्ज राहील आणि निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे त्या रेजला आपण सिम्पली कॅथोड रेज म्हणू किंवा त्याला आपण काय म्हणू, आता इलेक्ट्रॉनही म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण त्याला, इलेक्ट्रॉन म्हणू शकतो. कसं काय इलेक्ट्रॉन म्हणू शकतो, तर त्यासाठीच त्यांनी अजून एक थोडी थिअरी मांडली. कशी की जिची डायग्राम होती की मग आपली, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड होते. जर आपण ते इलेक्ट्रोडचे मटेरियल चेंज केले, इलेक्ट्रोडचे मटेरियल काय केले, चेंज. आतमधले गॅसही जी आहे ती चेंज केली. म्हणजे कधी हिलियमचा गॅस भरला, कधी हायड्रोजनचा गॅस भरला किंवा कधी निऑनचा गॅस भरला. तर सगळ्या केसेसमध्ये त्यांनी स्टडी केली आणि तेव्हा त्यांना जाणवलं की त्या एक्सपेरिमेंटमध्ये एक रेशो आहे. काय रेशो, कोणता रेशो आहे तो, तर E/m. कोणता रेशो आहे तो, E/m. E म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज, आणि m म्हणजे काय, त्याचं मास. म्हणजे चार्ज अपॉन मासचा जो रेशो आहे, काय, चार्ज अपॉन मासचा रेशो हा मात्र तुम्ही काहीही चेंज करा प्रत्येक ठिकाणी सारखा आहे. म्हणजे मटेरियल चेंज केलं तरी E/m चा रेशो सारखा, आतमधलं गॅसही चेंज केला तरीही E/m चा रेशो सारखा. म्हणजे काय आहे की इलेक्ट्रॉन किंवा जो कॅथोड रेज आहे हा मटेरियलवर किंवा मीडियमवर डिपेंड नाही, तो एक वेगळाच आहे. म्हणजे तो काय, फंडामेंटल आहे. कसा आहे तो, फंडामेंटल आहे. मग तो जर फंडामेंटल असेल तर तो एक एलिमेंटरी पार्टिकल आहे. काय, तो एलिमेंटरी पार्टिकल. मग त्यामुळे या कॅथोड रेजला एलिमेंटरी पार्टिकल्समध्ये इलेक्ट्रॉन कन्सिडर केले गेलं. काय कन्सिडर केले गेलं, इलेक्ट्रॉन कन्सिडर केले गेलं. मग यांनी याच्यामध्ये शोध लावला त्यांचा. E म्हणजे काय, चार्ज, आणि m म्हणजे काय, त्याचा मास. हा E/m कसा होता, नेहमी सारखा होता, कॉन्स्टंट होता. याची व्हॅल्यू मिळाली तर E/m ची व्हॅल्यू राहते 1.75 × 10⁻11. युनिट काय लिहिणार, चार्जचे युनिट काय आपलं, कुलम, आणि मासचे युनिट काय राहते, kg, म्हणजे कुलम पर इंच. तर 1.75 × 10⁻11 कुलम पर इंच एवढं काय त्याच्यावरती इलेक्ट्रॉनचा हा रेशो होता. आणि या रेशोवरून त्यांनी आणखी पुढे डिस्कवरी केली. आता ती थॉम्सनने नाही केली ऍक्च्युअल मध्ये, ती डिस्कवरी केली आहे मिलिकन्स नावाचे सायंटिस्ट. काय सायंटिस्टचं नाव, मिलिकन्स. हे मिलिकन्स यांनी, हे कसं आहे माहिती तुम्हाला, सगळं ऍक्च्युअल मध्ये असं सुरू झालं. ते पहिले ते डाल्टन आले, थॉम्सन आले, मग अजून ते आपले मिलिकन्स आले, बोहर आले, रुदरफोर्ड, जिगर, माल्डन, चालू जाईल. म्हणजे काय, एका जणांनी चालू केलं, बा मला ॲटमचा शोध लावणार आहे, लाव म्हणे तू, त्यानं काहीतरी मांडलं. दुसरा म्हणे मी लावतो ना, तूही लाव, त्यानं काहीतरी मांडलं. तिसराला मी लावतो ना म्हणे, त्याने. म्हणजे प्रत्येक जण काय झालं त्या पिरियडमध्ये ॲटम बद्दल स्टडी करू लागला. ॲटम. जसं आता ते ब्लॅक होल चालू, सगळं ब्लॅक होल. मग आता सॉलिड स्टेट चालू होतं, क्रिस्टल. म्हणजे कसा जमाना कसा आहे, आता ज्या गोष्टी भेटतात त्या ते पाहतात. बा यानं असं केलं, आपण असंच करा, शोकच आपलं. तो त्यानं गाडी घेतली, आपणही घ्यावं गाडी. म्हणजे कसं आहे, ह्युमन काइंडची पॉसिबिलिटीज येते पहिलीपासूनची की जसं सगळ्यांसमोर त्यानं केलं तसं आपण मागचे करतो आहे, एकामागे चालले. मग हा म्हणे ॲटम, तर हा म्हणे आपणही ॲटम. मग जसं याने जिथे समजून केलं तसं मग घ्या. पण नवीन फरक पडते थोडाफार, काही ना काही काय होतं चेंज. आता प्रत्येक जण काय सारखे विचार करीत काय, बरोबर आहे, वेगवेगळा विचार करतात. मग तसं मिलिकन्सनं काय केलं, त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. मला सध्या 11-12च्या सिलेबसमध्ये नाही, पुढे गेलो. काय एक्सपेरिमेंटचं नाव, मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये ऑइल राहते आणि ड्रॉप करत राहतो, अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट सेटअप आहे. तो आपण सध्या डिस्कस नाही करू, त्याचा फक्त रिझल्ट पाहून घेऊ आपण काय. तर त्यांनी हाच रेशो काढला E/m, आणि त्याच्यामध्ये त्यांनी चार्जची व्हॅल्यू दिली, इलेक्ट्रॉनवर किती चार्ज आहे. आय थिंक यू शुड हॅव नो द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. येस, 1.6 × 10⁻⁻19
कुलम एवढा काय राहतो इलेक्ट्रॉनवरती चार्ज राहतो. आता सर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे तो बरोबर आहे. जो इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे साइन कोणतं ठेवा, निगेटिव्ह साइन ठेवा. पण नंबर सांगताना आपण कसे करतो, निगेटिव्ह वगैरे म्हणत नसतो. किती चार्ज राहतो इलेक्ट्रॉनवर, 1.6 × 10⁻⁹ कुलम. कुलम इज अ युनिट ऑफ चार्ज. कसा असेल, निगेटिव्ह चार्ज असेल तो, कारण कोणाचा चार्ज आहे तो, इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे. याने याच्यावर त्याचा मासही काढून दाखवलं. आता या व्हॅल्यूवर तुमचा मास निघून जाईल पुरो. हा चार्ज आहे, हे काय मास आहे. त्यावेळी हिटम कुठे येऊन जाईल, याच्या अपॉन मध्ये येऊन जाईल हिटम. काय काढण्यासाठी, त्याचा मास काढण्यासाठी. येस ऑर नो, येस. काय मिळते, चार्ज अपॉन हे काय तुमचं 1.75 × 10⁻11 इज काय इलेक्ट्रॉनचा मास. आणि ते इलेक्ट्रॉनचं मास त्यांना सापडलं किती वेळ पुरो, हे 19 करा 31. तर ते आलं 9.1 × 10⁻⁻13 एवढं काय इलेक्ट्रॉनचं मास. मग मिलिकन सॉइल ड्रॉप एक्सपेरिमेंट करून आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या, इलेक्ट्रॉनचा चार्ज मिळाला आणि इलेक्ट्रॉनचं काय मिळालं, मास मिळालं. असे दोन एक्सपेरिमेंट. इथपर्यंतच्या गोष्टी ठीक होत्या. इथपर्यंत ॲटमचा इलेक्ट्रॉनचा शोध लावून गेला किंवा ॲटम मध्ये सांगलं त्यांना अजून फक्त त्याने शोध लावला की बा काय असते, इलेक्ट्रॉन्स असते. कुठतरी असते कुठतरी पाहून घ्या तुम्ही कुठे असते. असं तर म्हणणं होतं, त्याला थोडं पाहिजे की बा इलेक्ट्रॉन कुठे असते, ॲटमच्या अंदर असते. ते तर पुढच्या लोकांनी सांगलं, सांगतील ते पुढचे. यानंतर जसा इलेक्ट्रॉनचा शोध लागला तसाच एक जण अजून आला, अभिमय जिंदारो. अभिमय एक्सपेरिमेंट करून म्हणजे कर बा तू एक्सपेरिमेंट. ते कोण होते, तर गोल्डस्टेन. काय नाव आहे त्यांचं, गोल्डस्टेन. आता हे गोल्डस्टेन आले, म्हणजे गोल्डस्टेनने काय केलं, ई गोल्डस्टेन नाव आहे त्यांचं. काय नाव त्यांचं, ई गोल्डस्टेन. तर या ई गोल्डस्टेननं प्रोटॉनचा शोध लागला आहे. कायचा शोध लागला आहे ना, प्रोटॉनचा. ते वेगळं आहे. टीव्ही बातमी मी पाहिलं, तुम्ही नंतर गुगलवर जाऊन पाहिलं तर ते वेगळं सांगते. कोणी नाव सांगतो, उकळले नाव. मला सांगितले गुगलवर नाव काय दिसत. काय शोध लावला, फिजिक्स शिकला शोध लावला. तर 1897 सॉरी हे झालं हे कॉन्सेप्ट साहेबाचं. आपण म्हणतो पाहू आता ई गोल्डस्टेनचं. तर ई गोल्डस्टेन जे आहे यांनी काय केलं, तर यांनी सेम एक्सपेरिमेंटल सेटअप ठेवला तोच आपला. एक ट्यूब घेतली, 2 मेटलचे प्लेट, चार्जर, व्हॅक्यूम हवा बाहेर काढली. फक्त त्याने काय चेंज केलं, त्यानं ते प्रेशर अजून लो करून टाकलं. काय करून टाकलं, प्रेशर अजून लो करून टाकलं. पण काही फरक नाही पडला. पण फरक कसा पडला ते पहा. त्यांनी काय चेंज केला, त्यांनी ही जी इकडची तुमची प्लेट होती पहिली ती अशा प्रकारे केली. म्हणजे कॅथोड त्यांनी अशा प्रकारे घेतला, फ्लोरोसंट क्लास घेतला त्यांनी, फुलफिल वाला तुमचा त्याला होल असलेला. आणि हा काय घेतला, आणि जेव्हा त्यांना आता हा एक्सपेरिमेंट केला, इथं बॅटरी जोडली. आता ते पुन्हा डायग्राम काढत नाही आणि थोडी डायग्राम राहू. तर त्यांना जाणवलं की इथून पुन्हा कॅथोड रेज बाहेर निघाले. असे कॅथोड रेज काय निघाले बाहेर. इथं जो तुमचा गॅसचा मॉलिक्यूल होते, गॅसचे मॉलिक्यूल्स होते, या गॅसच्या मॉलिक्यूलचं झालं आयोनायझेशन. काय झालं, गॅसच्या मॉलिक्यूलचं आयोनायझेशन. आणि गॅसच्या मॉलिक्यूलचं आयोनायझेशन झाल्यामुळे गॅसच्या मॉलिक्यूल्सवर आला पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग हे पॉझिटिव्ह चार्जचे मॉलिक्यूल इकडे यायला लागले. असे पॉझिटिव्ह चार्जचे मॉलिक्यूल पुढे यायला लागले, इकडे यायला लागले. म्हणजे पहा, कॅथोड रेज इकडे चालले, पॉझिटिव्ह चार्जचे मॉलिक्यूल इकडे यायला लागले. आता ज्या मॉलिक्यूल्सवर किंवा ज्या पार्टिकल्सवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग अशा पार्टिकल्स काही वेगळं नाव पडेल की. ज्या पार्टिकलवर निगेटिव्ह होतं त्याला काय म्हटलं आपण, कॅथोड रेज. आता यांच्यावर कोणता आहे, पॉझिटिव्ह, म्हणून या रेजला कोणत्या रेज म्हटलं गेलं, ॲनोड रेज. कोणतं रेज म्हटलं त्याला, ॲनोड रेज. आणि याच्यामध्ये मग काय होईल, इकडे झिंकची प्लेट ठेवली अशी, ही फ्लोरोसंट स्क्रीन ठेवली, कोणती, झिंक सल्फाइडची. आणि त्याच्यावर जे रेज आढळतील तुमचे ते कोणते असतील, तुमचे ॲनोड रेज असतील. ॲनोड रेज कोणाकडे अट्रॅक्ट होतील, निगेटिव्ह चार्जकडे. कारण त्यांच्यावर कोणता चार्ज असतो ॲनोड रेजवरती, पॉझिटिव्ह चार्ज. या केसमध्ये जेव्हा त्यांनी स्टडी केलं तेव्हा त्यांचं प्रेशर होतं 10⁻⁻1 mmH. हायस्ट प्रेशर, थोडं जास्त प्रेशर घेतलं त्यांनी पहिल्यापेक्षा. तर या केसमध्ये त्यांना जे रेज मिळाले त्या रेजचं नाव काय ठेवलं त्यांनी, ॲनोड रेज नाव ठेवलं. त्यानंतर त्यांनी रेजचं ॲनोड रेज. पुन्हा यांनी स्टडी केलं. यांनी पुन्हा त्याच्यातले स्टडी कोणत्या केल्या, त्याच्यावरचा चार्ज स्टडी केला, मास स्टडी केलं, त्या सगळ्या गोष्टी स्टडी केल्या. तेच इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं, डिफ्लेक्शन होईल. मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं, डिफ्लेक्शन होईल. ऑब्वियस थिंग आहे ना. त्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये काय होईल, डिफ्लेक्शन होईल. पुन्हा हे काय करतील, स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करतील. याच्यामध्ये काय असतील, चार्ज पार्टिकल असतील. यांच्याकडे कोणती एनर्जी राहील, कायनेटिक एनर्जी राहील. तर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा गोल्डस्टेनने काय केल्या, स्टडी केल्या.
बरोबर आहे. मग आता ह्या स्टडीवरून त्याला काय जाणवलं, पहा ऍक्च्युअल मध्ये जसं कॅथोड रेज बाहेर निघाले होते की नाही मेटलच्या प्लेटमधून, पहा कॅथोड रेज कुठून बाहेर निघाले होते मेटलच्या प्लेटमधून, तसे एनोड रेज मेटलच्या प्लेटमधून नाही बाहेर निघाले. हे लक्षात घ्या. कॅथोड रेज मुळेच काय बनलेलं आहे, एनोड रेज इथून निघाले प्लेटमधून बाहेर. मग हा कॅथोड रेज कुठून निघाले होते, कॅथोडच्या प्लेटमधून बाहेर निघाले होते. हे कसे निघाले, कॅथोड रेज त्या गॅसच्या एलिमेंट्सवर किंवा गॅसच्या पार्टिकलवर इन्सिडेंट झाले आणि गॅसचे पार्टिकल जेव्हा बाहेर यायला लागले इकडे, कारण त्याचं आयोनायझेशन झालं, तर ते जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज होता आणि त्याच पार्टिकल्सला आपण काय म्हटलं, एनोड रे. हा फरक आहे कॅथोड रे आणि कशा मधला, एनोड रे मधला. लक्षात ठेवा नाही. मग हे जे एनोड रेज बाहेर आले, या एनोड रेजचा स्टडी केला गेला, याचा पुन्हा E/m चा रेशो वाढला. E म्हणजे त्याच्यावर चार्ज किती असतो, चार्ज प्रोटॉनवर केवढा असतो, 1.6 × 10⁻17 कूलॉम. इथे आता प्रोटॉनवर चार्ज 1.6 × 10⁻20 सॉरी काहीतरी रॉंग झालं का आपलं, रॉंग झालं. काय म्हणजे -90 राहील, चार्ज सारखाच असतो फक्त. काय चार्ज कसा आहे, 1.6 × 10⁻19 कूलॉम. फक्त हा पुन्हा चार्ज आहे तुमचा प्रोटॉनचा, पुन्हा चार्ज आहे हा प्रोटॉनचा, म्हणून त्या प्रोटॉनच्या चार्जला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह म्हणतो. 1.6 × 10⁻19 कूलॉम. मास मात्र प्रोटॉनचा वेगळा आहे. प्रोटॉनचा मास किती आहे, ते आहे तुमचं 1.6 × 10⁻27. किती आहे प्रोटॉनचा मास, 1.6 × 10⁻27. की जिथून कोणी याला 1.62 म्हणते, चालेल, ते फरक नाही पडत तेवढं, तुम्ही शार्प व्हॅल्यू बघता बुकमध्ये. म्हणजे काय की बघा, प्रोटॉनचा मास थोडा कसा आहे, जास्त आहे कोणाच्या मासपेक्षा, इलेक्ट्रॉनच्या मासपेक्षा. त्याचं किती होतं, -31 होतं इलेक्ट्रॉनचं. त्याचं किती आहे, -27 आहे. म्हणजे प्रोटॉन हा थोडा हायर मास असलेला पार्टिकल आहे, त्याचं वजन जास्त आहे. तो आता काय करीन, ते काय करतात, जेवण नाही करत, काही दिवस उपाशी राहतात. सकाळी उपाशी राहायचं, दुपारी उचक खायचं, संध्याकाळी उचक खायचं, झोपून राहायचं. हां, ते काहीतरी करणार आहे. ते करतात ना लोक वजन कमी करायसाठी, तसं काहीतरी करणार आहे. तेव्हा ते प्रोटॉनचं वजन कमी होईल, मग तो इलेक्ट्रॉनच्या बरोबर येते, किंवा मग इलेक्ट्रॉन जास्त जेवण करेन तो प्रोटॉनच्या बरोबर येते. तेव्हा ते काय विचार करेल, इलेक्ट्रॉन प्रोटॉन जेवण असतात. मग आता बघा काय झालं की प्रोटॉनचं भेटलं आपल्याला, प्रोटॉनचा चार्ज भेटला, प्रोटॉनचं काय भेटलं, मास भेटलं. तर ह्या दृष्टीनं आपल्याला प्रोटॉनची नवीन शोध लागून दिला. किंवा प्रोटॉन नाही असतो म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असते, एक निगेटिव्ह चार्ज पार्टिकल हे असते. आता तर थोडीफार थिअरी एक्सपर्ट झाली. लोक आता समजलं की ॲटम विटम तर आहे, पण त्या ॲटमच्या व्यतिरिक्तही काहीतरी असते बा, एक इलेक्ट्रॉन असते, एक काय असते, प्रोटॉन असते. आणि मग सुरू झाले मेन तुमचे एक्सप्लेन करण्याची स्ट्रॅटेजी. स्ट्रक्चरचं ॲटम करण्यासाठी वेगवेगळे लोक राहिले, पुढे आले आणि त्याने वेगवेगळ्या थेऱ्या मांडणं सुरू केल्या. वेगवेगळ्या थेऱ्या म्हणून आता तर प्रोटॉन नाही माहिती आहे, इलेक्ट्रॉन नाही माहिती आहे, ॲटम नाही माहिती आहे ना. तर पहिली जी फर्स्ट ॲटॉमिक मॉडेल आहे ते आहे J.J. थॉम्सन सरांचं. कोणतं आहे पहिलं ॲटॉमिक मॉडेल, सर J.J. थॉम्सन सरांचं आहे पहिलं ॲटॉमिक मॉडेल. यानं काय सांगितलं, याचं मॉडेल आहे पॉल पुडिंग मॉडेल. पॉल पुडिंग मॉडेल, मॉडेलचं नाव बी पहा कसं आहे बा, पॉल पुडिंग मॉडेल. पॉल पुडिंग मॉडेल म्हणजे कसं, समजा एक केक आहे, असा केक पाहिला तुम्ही बटल कापताचा केक आहे, पूर्णवर चॉकलेटच्या लेअर आहे. काय पूर्णच्या पूर्णवर तो ब्लॅक फॉरेस्ट होणार, तुम्ही तुमच्या भाषेत जाऊ हां, पूर्ण चॉकलेटच्या लेअर आहे आणि त्यावर काजू, बदाम, अजून काय असते ते काही जे काही असे दाणे दुणे काही शेंगदाणे हायब्रिड गिब्रिड ते ज्वारी ठेवले असे. ते काळी चॉकलेटची लेअर आहे की नाही, ते झालं पूर्णच्या पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज. थॉम्सन साहेबांचा आपला नाही, चॉकलेटची लेअर पूर्णच्या पूर्ण काय झाली, पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्याच्यात जे काजू बदाम पिस्ता ठेवलेले आहे ते झाले निगेटिव्ह चार्ज. असं असते म्हणे ॲटमच्या अंदर, प्रोटॉन आणि कोण, इलेक्ट्रॉन. म्हणजे हा असा एक ॲटम राहील, या ॲटम मधले जवळपास हे पूर्णचा पूर्ण पोर्शन हा कसा असेल, ॲक्च्युअली पॉझिटिव्ह चार्ज, आणि याच्या आतमध्ये असे काय असतील, निगेटिव्ह चार्ज इम्बेडेड ऑन इट. कसे असतील, इम्बेडेड ऑन इट. जास्त मॉडेलला म्हणतात पॉल पुडिंग मॉडेल. कोणतं मॉडेल आहे हे, पॉल पुडिंग मॉडेल. की म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं, समजा उदाहरण पहा तुम्ही, वॉटरमेलॉनचं उदाहरण पहा. ते टरबूज की खरबूज येते ना, काही टरबूजाला असं अर्ध कापलं,
पूर्णच्या पूर्ण आतमधली सरफेस कशी आहे, रेड. तो रेड सरफेसचा पार्ट म्हणजे झाला पॉझिटिव्ह पार्ट. कोणता पार्ट आहे तो, पॉझिटिव्ह पार्ट. आणि त्याच्या आतमध्ये ज्या बिया आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी बिया असतील ना, त्या बिया म्हणजे काय झालं, तुमच्या निगेटिव्ह चार्ज. हे जे मॉडेल आहे हे कोणी सांगितलेलं आहे, याला पर्लपर्टिंग मॉडेल म्हणतो आपण. माझं मॉडेल आहे ते फर्स्ट ॲटॉमिक मॉडेल प्रेझेंटेड बाय सर जे थॉम्सन. त्यांनी काय सांगितलं की कोणताही ॲटम हा शेप मध्ये स्पिरिकल असेल, स्पिरिकल इन शेप. हा युनालिटी चांगली पद्धतशीर त्यांचं मुवमेंट आहे. शेप कसा असेल ॲटमचा, स्पिरिकल इन शेप, म्हणजे स्पियर सारखा शेप असेल. स्पियर सारख्या शेप मध्ये काय असतील, तर स्पियर सारख्या शेप मध्ये पूर्ण मॅक्सिमम चार्ज जो होतो पॉझिटिव्ह असेल आणि इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये इम्बेडेड केलेले असतील. इम्बेडेड इलेक्ट्रॉन टाकून आपण त्याच्यामध्ये इम्बेडेड म्हणजे बरोबर असे सजवू त्याला मस्त पैकी. कशा, त्या एका लेअर वरती. ती लेअर कोणती असेल, पॉझिटिव्ह चार्ज मध्ये असते. आणखी यांनी सांगितलं की ॲटम कसा त्यामध्ये न्यूट्रल आहे. काय कसा ॲटम न्यूट्रल. आता ॲटम न्यूट्रल आहे बाबा, इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज, एवढं शिकलो. पण न्यूट्रल पॉसिबिलिटी कधी आहे, जेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन. जेव्हा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असेल तेव्हाच तो ॲटम काय होईल, न्यूट्रल होईल. हे एक महत्त्वाचं इन्व्हेन्शन होतं. थॉम्सन सरांनी सांगितलं पॉझिटिव्ह, एकदम ॲक्युरेट हे आहे. बाकीच्या गोष्टी थोड्या त्याच्या जमत नाहीत, म्हणजे त्या येत नाही ना आपल्या लाईनमध्ये पद्धतशीरतेमुळे. पण हे मात्र ॲक्युरेट आहे की जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढेच, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढेच कोणते चार्ज असतील, निगेटिव्ह चार्ज असतील. समजा हे 10-12 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, 10-12 कोणते असतील, निगेटिव्ह चार्ज. तेव्हा तुमचा ॲटम कसा असेल, न्यूट्रल. ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाले एकमेकांशी कॅन्सल करतील, कॅन्सल, त्यामुळे ते काय होतील, न्यूट्रल होऊन जाईल. तर ह्या गोष्टी कोणी एक्सप्लेन केल्या, सर जे थॉम्सन. कोणी एक्सप्लेन केल्या आहे तुमच्या जे थॉम्सन सरांनी. त्यांनी सांगितलं की ॲटम जो तो स्पिरिकल शेप मध्ये असेल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आपण इम्बेडेड करू. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील, त्यामुळे ॲटम जो आहे हा कसा असेल, न्यूट्रल असेल. या मॉडेलसाठी ते भरपूर दिवस फेमस झाले, खूप दिवस चालत आहे थॉम्सन सरांचा ॲटॉमिक मॉडेल. लोक मान्य करायला लागले की बा असा प्रकारचा ॲटम असू शकते. पण मात्र काही दिवसानंतर ही गोष्ट ती एका दुसऱ्या सायंटिस्टला काही आवडली नाही की लोक जे थॉम्सनचं मान्य करतात. तो म्हणजे तो चुकीचं सांगते, माया आहे का, मग म्हणजे तुम्ही सांगा. लोक तर हा तुम्ही सांगा मी ऐकतो. मग कोण आलं, मग कोण केला एक्सपेरिमेंट, मग पुढचा एक्सपेरिमेंट केला सर रुदरफोर्ड. अर्न्स्ट रुदरफोर्ड, काय नाव आहे, अर्न्स्ट रुदरफोर्ड. पण त्यांनी एक्सपेरिमेंट केला तर एकट्याने केला, त्याच्यासोबत त्याचे मित्र होते, कॉलेजेस होते. कोण होतं, जिगर आणि मास्टर. काय त्यांचे नाव, जिगर आणि मास्टर. त्यांनी एक्सपेरिमेंट केला, जिगर आणि मास्टर. यांना सांग रुदरफोर्ड दिले तुम्ही करा म्हणे एक्सपेरिमेंट, मी आलो तुम्ही पाहिलं. मग जिगर आणि मास्टरने एक्सपेरिमेंट केला अल्फा स्कॅटरिंग रेचा, आणि रुदरफोर्डनं तो पाहिला, त्याच्याकडून शिकला आणि त्याच्यावर ऑब्झर्वेशन्स लिहिले. जिगर आणि मास्टरनंच घेतले त्याचे ऑब्झर्वेशन्स, यायनं त्याचे रिझल्ट लिहिले. काय दिले त्याचे रिझल्ट, आणि मग त्या रिझल्ट वरून ते ॲटमच्या एका चांगल्या स्ट्रक्चर पर्यंत पोहोचले की जे मान्य आहे लोकांना की बा हो तुम्ही सांगलं ते बरोबर आहे राजे. ते थॉम्सनचं थोडंफार चुकलतं बा, हुकत राहता. कोणाचं बरोबर आलं तर रुदरफोर्डचं. तर रुदरफोर्डनं ते मॉडेल कसं बनवलं, त्यासाठी आपल्याला जिगर आणि मास्टर एक्सपेरिमेंट शिकावं लागेल पहिले. तर तो जिगर आणि मास्टर एक्सपेरिमेंट आपल्याला दाखवेल की ॲटमचं स्ट्रक्चर कसं असते. त्यानंतर ही पुढे थेअरी आहे, नील्स बोर आहे. नील्स बोर्सने पुढे काय केलं, आणखी याच्यामध्ये योगदान दिलं. तर आता या पुढचा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं पहिले शिकणं आहे या बेसिसवरती अल्फा स्कॅटरिंग रेचा एक्सपेरिमेंट. तर तो अल्फा स्कॅटरिंग रेचा एक्सपेरिमेंट आपण आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये डिस्कस करू. थँक्यू. हे व्यवस्थित पहा बरोबर, तुम्हाला ॲटमचं स्ट्रक्चर समजलंच असेल आणि असंच ॲटमचं स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याच्यावर काही विशेष प्रश्न विचारत नाही परीक्षेमध्ये, पण असं कसं आहे, आता कसा लागला शोध, काय लागला हे माहीत असलं की पुढे शिकायला मजा येते. कारण की ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या की नंतर भोर थेरी सोपी जाते. अजून पुढचे पॉईंट जे येतील हायड्रोजन स्पेक्ट्रम मी आपल्या युनिटमध्ये ते चालू आहे. तर हा पॉईंट आपला ॲक्च्युअली कोणतं युनिट आहे, हे तुमचं ॲटम स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर हे युनिट आहे. असं 12वीमध्ये. पण हा जो टॉपिक आहे हा सगळ्यांनी पाहायला चालते, कोणी पाहायला चालते, ज्याला वाटतं बा ॲटम काय शोध लावा, कसा शोध लागला पाहतो ते पाहू शकता हा व्हिडिओ. तर ठीक आहे, याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपला अल्फा स्कॅटरिंग रेचा एक्सपेरिमेंट कंटिन्यू. थँक्यू.